आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता पाहूया पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, नुकतेच बिहार राज्यातील गया शहरचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गयाजी. प्रश्न 2, नुकतेच उपग्रह EOS-09 कोणी लॉन्च केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रोने. प्रश्न 3, नुकतेच कोणत्या देशात सार्वजनिक समारोहावर प्रतिबंध लावले गेले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेशात. प्रश्न 4, थबल चोंगबा लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर राज्याचे. प्रश्न 5, WHO ची स्थापना कधी झाली? म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 17 एप्रिल 1948 मध्ये. प्रश्न 6, नुकतेच UPSC मध्ये संयुक्त सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुज कुमार सिंग यांची. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 7, खाद्य संकटांवर 2025 मध्ये वैश्विक रिपोर्ट कोणी जारी केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिस. प्रश्न 8, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे MN श्रीनिवासू हे. प्रश्न 9, ई पासपोर्टमध्ये वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती कोणत्या तंत्रज्ञानाद्वारे संग्रहित केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिपद्वारे. प्रश्न 10, नुकतेच 86वे भारतीय शतरंज ग्रँड मास्टर कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे LR श्रीहरी हे. प्रश्न 11, साबा महिला चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 12, नुकतेच इटालियन ओपन 2025 चे महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जैस्मिन पाओलिनी यांनी. प्रश्न 13, 7व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली? तर त्याचं योग्य उत्तर आहे 58 सुवर्ण पदके. प्रश्न 14, कोणत्या देशाने याला ग्लेशियरला अधिकारिक स्वरूपात मृत घोषित केलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ देशाने. प्रश्न 15, कोणी ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरवंश चावला यांनी. प्रश्न 16, श्रीदेवी गर्ल वुमन सुपरस्टार पुस्तकचे लेखक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सत्यार्थ नायक हे. प्रश्न 17, बलूच राष्ट्रवादी नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी काय मागितले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्य. पाकिस्तान इथे हे मागितलं आहे. प्रश्न 18, 2025चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे मारियांगेला हंगरिया यांना. प्रश्न 19, मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे N बिरेन सिंग हे. प्रश्न 20, समथिंग आय नेव्हर टोल्ड यू हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रव्या भिंडर. प्रश्न 21, RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे T रविशंकर यांची. प्रश्न 22 पाहूया, नुकतेच वित्तीय साक्षरता सप्ताह 2025 ची सुरुवात कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे RBIने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. प्रश्न 23, 2025चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान कोणाला देण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे हा, नोट डाऊन करून घ्या. तर तो आहे प्रियंका चोपडा यांना. प्रश्न 24, नुकतेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा संमेलन कुठे आयोजित केला जाणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 25, नुकतेच इंडिया इन बहरीन फेस्टिवलचे कितवे संस्करण आयोजित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे दुसरे. असेच रोज अतिशय चालू घडामोडी कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.